हाय, मस्त वातावरण आहे, दुपारचं छान जेवण झालंय, आता मस्तपैकी झोप घ्यावी असं तुम्हालाही वाटतं का? काळजी करू नका, तुम्ही आळशी नाही आहात. आपल्या भारतीयांचा प्रॉब्लेमच आहे. मी एक स्टोरी ठेवली होती ज्याच्यावरती विचारलं होतं की दुपारचं जेवण झाल्यानंतर किती लोकांना झोप लागते. 91% लोक म्हटले की आम्हाला झोप लागते. आता प्रॉब्लेम नक्की आहे काय? आपल्या भारतीयांच्या जेवणामध्ये भाजीपोळी, दाल राईस, कड, बटाटे घातलेल्या भाज्या खूप जास्त आहेत आणि ह्यांच्यामध्ये कुटुंब कार्बोहायड्रेट्स भरलेलं आहे. आता कार्बोहायड्रेट वाढला म्हणजे ब्लड शुगर लेवल वाढली आणि ब्लड शुगर लेवलला कंट्रोल करायला इन्सुलिन येतो. इन्सुलिन आपल्या ब्लडमधला अमिनो ॲसिड्सचा बॅलन्स बिघडवून टाकतो आणि ह्याला कंट्रोल करायला येतो ट्रिप्टोफॅन नावाचा अमिनो ॲसिड. हा ट्रिप्टोफॅन ब्लड मार्फत आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचतो आणि आपल्यामध्ये सेरोटोनिन नावाचा हॉर्मोन बनवतो. सेरोटोनिन आला का तो थोडा रिलॅक्सेशन, थोडा लेझीनेस तयार करतो. त्याच्या मागोमाग येतो मेलाटोनिन नावाचा हॉर्मोन, ज्याच्यामुळे झोप लागायला लागते. दुपारची वेळ असेल, जरा अंधारा रूम केला आणि पंखा फुल केला का मग विषयच नाही. त्यानंतर जेवण झाल्यानंतर सगळी जी एनर्जी आहे ती डायजेशनकडे वळवली जाते. ब्लड सप्लाय सगळा डायजेशनकडे वळवला जातो आणि त्यामुळे बॉडी थोडी रिलॅक्स होते, थोडी लेझी होऊन जाते. त्यामुळे हा सगळा खूप साऱ्या गोष्टींचा कॉम्प्लेक्स आहे आणि आपल्याला आपली झोप प्रिय आहे. त्यामुळे मी तर आता मस्तपैकी झोप काढणार आहे. तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, ते म्हणजे पेजला पटकन फॉलो करून ठेवायचं आहे. आणि हो, जर तुम्हाला हेल्थसाठी काही ट्रिक्स हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये हेल्थ टाईप करा, म्हणजे मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. चला, बाय बाय.